22 मार्च भारतीयांचा नववर्षारंभ. तुम्हाला माहीत आहे का की भारतीयांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा 22 मार्च आहे. या दिवशीपासूनच आपली राष्ट्रीय दिनदर्शिका सुरू झाली. आज ह्या दिवसाबद्दल. राष्ट्रीय दिनदर्शिका. राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचवलेली आणि 22 मार्च 1957ला केंद्र सरकारने अधिकृतरित्या स्वीकारलेली दिनदर्शिका. या समितीत डॉक्टर साहा यांच्यासह च बॅनर्जी, र.व्ही. वैद्य, पंडित के.एल. दप्तरी, डॉक्टर अकबर अली, स. करंदीकर, नीलमचंद्र लाहिरी, पंडित गोरख प्रसाद आदी तज्ज्ञ होते. राष्ट्रीय सौर दिनदर्शिका ही खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती यांच्यासोबत अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही पद्धतीत चांद्र महिने विचारात घेतात, तर काहीमध्ये सौर महिने. महिन्यांची कालगणना चंद्रभ्रमणावरून केली आहे, तर 12 महिन्यांचे वर्ष संपल्यावर होणाऱ्या एकूण दिवसांची संख्या 354 होते. त्यामुळे चांद्रवर्षाचा ऋतूंशी मेळ राहत नाही. ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेणारी राष्ट्रीय दिनदर्शिका व्यवहारात सोपीच पडते. सरासरी 24 तासांचा दिवस ही कल्पनाच सोयीची होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 5 वर्षांनी म्हणजेच 1952च्या सुमारास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचांग सुधारणा समिती म्हणजेच राष्ट्रीय कॅलेंडर समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर मेघनाथ साहा हे केवळ भौतिकशास्त्रज्ञच नव्हते, तर ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. या समितीचे मुख्य काम असे होते की भारतीय भौगोलिक परिस्थिती, ऋतुचक्र इत्यादी सर्वांगीण बाबींचा विचार करून आपल्या देशासाठी दिनदर्शिका सुचवणे. या पंचांग सुधारणा समितीने सर्व बाबींचा सखोल विचार करून त्यानुसारच जी दिनदर्शिका सुचवली ती केंद्र सरकारने राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून 22 मार्च 1957 या दिवसापासून अधिकृतपणे स्वीकारली. या दिवशी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांचीच रात्र असते. राष्ट्रीय दिनदर्शिका हे एक प्रतीक, राष्ट्रीय प्रतीक असून आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या प्रचारासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प आजच्या दिवसानिमित्त सर्वांनीच केला पाहिजे.